सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 70 या आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. शिव आणि श्लोक हातात एक एक बाळ घेऊन ऑपरेशन थिएटर बाहेर आले. तसे बाहेर असणारे ते सगळे भली मोठी स्माईल घेत त्यांच्या दिशेने धावले. तर इकडे शिव आणि श्लोकच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली. सगळ्यांनी आनंदातच एक नजर बाळांवर टाकली. शिव, अरे गौरी कशी आहे बाळा? ती सुखरूप तर आहे ना? नानासाहेब यांनी शिवला विचारलं. सगळ्यांच्या डोळ्यात सुद्धा तोच प्रश्न होता. तर शिवला मात्र आपल्या कुटुंबाचा अभिमानच वाटला. हातात 2-2 बाळं असताना, त्यांना किती ते घ्यावंसं वाटत असताना देखील त्यांची आपल्या सुनेविषयीची काळजी बघून शिवला खूप आनंद झाला. जिथे कुठे कुठे फक्त बाळाचा विचार केला जातो, त्याचीच विचारपूस केली जाते, तिथे त्याचं हे वेडं कुटुंब मात्र आपल्या सुनेच्या काळजीने कासावीस होते. मग कसा नाही शिव त्यांना जीव लावणार, जे त्याच्या जानला जीव लावतात? वा, ती ठीक आहे. थोड्या वेळात तिला रूममध्ये शिफ्ट करणार. पण हे तर बघा, तुम्ही पंजोबा झालात, ते सुद्धा 2-2 पटवंडाचे. घरी प्रिन्स आणि प्रिन्सेस दोन्ही आलेत. शिव स्माईल करत आपल्या हातातील बाळ नानासाहेब यांच्या समोर धरत म्हणाला. तसे नानासाहेब यांनी आपले थरथरते हात बाळाला घेण्यासाठी पुढे सरसावले. हळूच आपल्या हातातल्या बेबीला त्यांच्या हातात दिलं. तसे नानासाहेब यांचे अश्रू गालावर आले. आपल्या कुटुंबाची नवी पिढीचे पहिलं बाळ ते बघत होते. त्यांनी श्लोकच्या हातात असलेल्या बाळावर सुद्धा आपली नजर टाकली. तसे ते गोंडस कापसाचे गोळे त्यांनाच टुकूर टुकूर बघू लागले आणि आपले हात हलवू लागले. त्यांना तसं करताना बघून नानासाहेब सोबत सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. साहेब यांनी आपल्या खिशातून नोटांचा बंडल काढलं आणि दोन्ही बाळांवरून ओवाळून त्यांनी ते राजेंद्र यांच्या हातात दिलं. राजेंद्र, हे घ्या आणि हॉस्पिटलला आमच्याकडून डोनेशन म्हणून द्या. सोबतच संपूर्ण स्टाफमध्ये आमच्याकडून मिठाई सुद्धा द्या. नानासाहेब म्हणाले. तसं राजेंद्र यांनी स्मित करतच होकार दिला. नंतर शिवने आबासाहेब यांच्या हातात सुद्धा बाळांना दिले. तसे आबासाहेब यांचे अश्रू सुद्धा अनावर झाले. त्यांना तर तो क्षण आठवला, जेव्हा काही वर्षापूर्वी त्यांनी आपल्या गुडियाला असेच हातात घेतले होते. ती सुद्धा अशीच गोंडस आणि नाजूक रुईसारखी पांढरी पांढरी होती. हे वर्ष किती लवकर निघून गेले. त्यांची ती छोटीशी गुडिया इतकी मोठी झाली की तिचंच छोटंसं रूप आज त्यांच्या समोर हातात होतं आणि त्यांना आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी बघत हसत होते. आबासाहेब यांनी सुद्धा दोन्ही बाळांवरून पैसे ओवाळून रघुवीर यांच्या हातात दिले आणि मिठाई वाटायला सांगितली. आज तर त्या हॉस्पिटलमध्ये दिवाळी साजरी होणार होती. त्यांना पहिल्यांदा इतकी मोठी रक्कम आणि इतक्या मिठाई एकत्र मिळाली होती. त्यानंतर आबासाहेब आणि नानासाहेब यांनी एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांचे अभिनंदन केले. दोघांच्याही डोळ्यात आनंदाचे पाणी होते.
आणि ओठांवर थरथरते हसू. तर जसे काही बाळांना घेण्यासाठी होडच लागली. प्रत्येक जण आधी मी कडून बाळांना घ्यायला भांडू लागला. शौर्य तर नंदिनी आणि मधू यांच्या झिपड्या ओरालाही मागे राहिला नाही. तर अजय आणि श्लोक मध्ये सुद्धा आधी मामा घेतील, नंतर काका, काका मामा म्हणून तू मेमे होऊ लागली. सगळे एकदम बच्चे बनले होते. त्यांचा आरडाओरडा असा होता की जाणारा प्रत्येक जण त्यांना वळून बघायचा. त्यांना आता कशाचीच पडली नव्हती. आपण कोण आहोत हे विसरून ते सगळे एकदम बच्चे झाले होते. इतकं त्यांचं बालिश वागणं चालू होतं. सर, प्लीज थोडं हळू, पेशंटला त्रास होईल आवाजाने, एक नर्स शिवजवळ येऊन फार अदबीने म्हणाली. तसं शिवने हो मध्ये मान हलवली. तशी ती नर्स निघून गेली. त्यानंतर शिवने सगळ्यांना पाहिलं. तर आता मात्र ती चांडाळ चौकटी मान खाली घालून सावधान उभी होती. सगळ्यांना देणार, फक्त थोडं हळू घ्या. आपल्यामुळे इतरांना आणि बाळांना सुद्धा त्रास नको व्हायला, सुजाता आणि जानकी म्हणाल्या. इकडे आतापर्यंत गौरीला रूममध्ये शिफ्ट करून झाले होते. ती अजूनही शुद्धीत आली नव्हती. शिवने बाळांना सुजाता आणि जानकी यांच्या हातात दिलं आणि तो रूममध्ये गेला. मध्ये आला तर गौरी शांत झोपली होती. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण तितकीच शांतता आणि एक वेगळं समाधान सुद्धा झळकत होतं. शिव गौरी जवळ आला. त्याने हळूच आपला हात तिच्या केसांवरून प्रेमाने फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून दीर्घ चुंबन घेतलं. त्यानंतर शिवगौरीचा हात आपल्या हातात घेऊन तिथेच बाजूला स्टूलवर बसला. तुला माहिती नाही आज तू मला किती आनंद दिलास. माझ्या बाळांना जन्म देऊन तू मला बाबा होण्याचं सुख दिलंस आणि आनंदही. सोबतच बाहेर हा जो आनंदाचा जल्लोष होत आहे ना, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे जान. स्वतःच्या जीवाला पणाला लावून असंख्य वेदना सहन करून सुद्धा तू आम्हा सगळ्यांना हा आनंदाचा क्षण दिला आहेस. जान, याबद्दल तुला खरंच खूप खूप थँक्स. आणि मी सुद्धा आज एक प्रॉमिस करतो जान, यापुढे तुझं मन दुखेल असं कधीही वागणार नाही. आणि आता यापुढे मला आणखी बाळ सुद्धा नकोत, कारण मी पुन्हा तुला त्या जीवघेण्या त्रासात बघू शकत नाही. शिव गौरीच्या हाताला धरून बोलत होता. पण हे काय जान, कधीचा मी एकटाच बोलत आहे. तू सुद्धा बोल ना माझ्याशी. मला आपला हा आनंद तुझ्या सोबत शेअर करायचा आहे, कारण तुझ्याशिवाय माझा प्रत्येक आनंदच काय तर मी सुद्धा अपुरा आहे. प्लीज जान, अजून किती वेळ, ये ना लवकर. आता मला धीर नाही धरवत आहे. शिव गौरीच्या हातावर आपले ओठ टेकवत म्हणाला. तितक्यात रूमचं दार उघडलं आणि सुजाता आणि जानकीजी बाळांना घेऊन आत आले. ते आता रडायला लागले होते. आई, छोटी माँ, या दोघांना काय झालं? ते इतके रडत का आहेत? शिव बाळांच्या काळजीने घाबरून म्हणाला. त्याने पटकन जाऊन बाळांना आपल्या हातात घेतले. आपल्या जीवाचं ते थोडंसं रडणंही त्याची धडकन वाढवायला पुरेसं होते. शिव, अरे त्यांना भूक लागली असेल म्हणून ते रडत असतील, सुजाता म्हणाल्या. तसा शिव चिंतेने आपल्या बाळांना बघू लागला, जे अजूनही रडत होते. शिवला त्यांना भुकेने रडताना बघवत नव्हते.
तो तसाच गौरीजवळ आला. त्याने बाळांना गौरीजवळ ठेवले. तर आईपासून दूर झालेली ती चिमुकले आईचा स्पर्श होताच हळूहळू शांत होऊ लागली. तसं सुजाता आणि जानकीजी स्मित करत तिकडे बघू लागल्या. आता बाळांच्या लीला तर त्यांनाच माहिती. पण जसं बाळाचं रडणे गौरीच्या कानात गेले, ती हळूहळू आपल्या पापण्या हलवू लागली. शुद्धीत येण्याचा प्रयत्न करू लागली. जानकीजी यांनी जाऊन डॉक्टरांना घेऊन आली. तोपर्यंत इकडे गौरीने आपले डोळे उघडले होते आणि तिची नजर सर्वात अगोदर आपल्या चिमुकल्यांवर गेली आणि तिच्या ओठांवर स्माईल आली. नंतर तिने बाजूला बसलेल्या शिववर आपली नजर केली, तर तो तिलाच बघत होता. माझी बाळ, गौरी शीन आवाजात बोलली. तसं शिवच्या ओठांवर स्माईल आली. आपल्याला प्रिन्स आणि प्रिन्सेस झाले आहेत. शिव गौरीच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तसे गौरीच्या डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर पडले आणि ती हलकी हसली. तिने हळूच आपल्या बाळांवर तिची नजर टाकली, तर ते दोन नाजूक जीव तिच्याचकडे बघत आपले तोंड फाडत होते. ते इवले इवले ओठ हलवत होते. गौरीने पटकन त्यांना आपल्या काळजाशी धरले. थोड्याच वेळात जानकीजी सोबत डॉक्टर सुद्धा आत आले. हाव यू फिलिंग मिसेस पटवर्धन? डॉक्टर गौरीला चेक करत म्हणाले. तशी गौरीने त्यांना स्माईल दिली. आता तुम्ही बाळांना फिट करू शकता. मी मदतीसाठी नर्सला पाठवते. डॉक्टर, त्याची काही गरज नाही डॉक्टर, आम्ही आहोत इथे मदतीला. सुजाता जानकी एकत्रच. तशी डॉक्टर स्मित करत निघून गेली. शिव, सुजाताने आवाज दिला. तसा त्यांचा इशारा समजून शिव सुद्धा खोलीबाहेर गेला. आता तिथे फक्त सुजाता, जानकी आणि गौरीच होत्या. जानकी यांनी गौरीला बाळांना दूध कसं पाजायचं ते सांगितलं. गौरीने आधी एका बाळाला व्यवस्थित आपल्या मांडीवर घेतलं आणि तिने त्याला आपल्या छातीशी लावले. जसं त्या बाळाने गौरीच्या छातीला ओठ लावले, तिथून पान्हा वाहू लागला. गौरीने सुखाने आपले डोळे मिटून घेतले आणि तिच्या जीवावरून हलका हात फिरवू लागली. आई होण्याचं खरं सुख आज ती अनुभवत होती. डोळ्यातून पाण्याची एक रेघ खाली आलीच. नंतर तिने दुसऱ्या बाळाला सुद्धा पाजले. तशी आता पोट भरल्यावर ती बाळं शांत झोपी गेली. गौरीला सुद्धा आरामाची गरज होती, म्हणून ती सुद्धा पडली. त्यानंतर सगळे घरी निघून गेले, शिव सोडून. तो आज गौरीजवळच थांबणार होता. जाताना सुजाता यांनी रात्रीचं जेवण घरून पाठवणार असे सांगितले. त्या सगळ्यांना सोडून शिव आत आला. तर आत त्याचे जान आणि पाखरं छान झोप पूर्ण करत होते, जे बघून शिवच्या ओठांवरची स्माईल गडद झाली आणि त्याने एक एक करून आधी आपल्या पिल्ल्यांच्या आणि नंतर गौरीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिथेच बसला. आज त्याला आपलं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. बाप होण्याचा आनंद, जबाबदारीची जाणीव या सगळ्याने त्याला अचानक मोठे झाल्यासारखे वाटत होतं. थकला असताना सुद्धा थकव्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता. शिव तिथेच खोली सोफ्यावर बसला आणि नुकतीच त्याने आपली मान मागे टेकली होतीच की बाळाच्या रडण्याचा आवाज आला. गौरी आताच झोपली होती.
ती सुद्धा फार थकली होती. म्हणून तिला जाग नको यायला म्हणून शिव लगेच पाण्याजवळ गेला. पाहिलं तर त्याचा प्रिन्स रडत होता. त्याने हळूच त्याला आपल्या हातात घेतले आणि शांत करू लागला. शिव प्रिन्सला शांत करत होताच की पाण्यात असलेल्या त्याच्या प्रिन्सेसने लगेच भोकाट पसरवायला सुरुवात केली. का दादालाच का बाबाचा सगळा लाड मिळावं, मला सुद्धा पाहिजे, जणू असंच तिच्या मनात आलं असेल. म्हणून ती रडत होती. तर शिवला तिला तसं बघून झालं नाही. त्याच्या लहानशा प्रिन्सेसच्या डोळ्यात मोठे मोठे अश्रू. तो कसा सहन करणार होता? शिवने प्रिन्सला खाली ठेवून सरळ आपल्या प्रिन्सेसला उचलून घेतली. तसं बिचाऱ्या प्रिन्सने आपला चेहरा पाडला. आता त्याने सुद्धा आपला ओठ बाहेर काढून घेतला. तसा शिव आता विचारातच पडला. काय करणार? दोन्ही त्याचेच काळजाचे तुकडे होते. शिवने प्रिन्सेसला एका हातात घेऊन दुसऱ्या हातात प्रिन्सला सुद्धा घेतले आणि सोफ्यावर येऊन बसला. तसे ते दोघे लबाड आता टुकूर टुकूर आपल्या डॅडला बघत स्माईल करत होते. तुम्हाला नाही वाटत तुम्ही दोघे जरा जास्तच पॉझिटिव्ह वागत आहात? आणि हे असे रडतात का? आई आता झोपली आहे ना, तिला थोडं आराम करू द्या. अशी सारखी सारखी बदमाशी करायचं नाही, समजलं का? आणि प्रिन्सेस, तू तर माझी गुड गर्ल आहे ना? शिव आपल्या बारांशी बोलत होता. त्याला बघून आता कुठेही असं वाटत नव्हते की तो शिवांश पटवर्धन आहे. गौरीजी कधीचीच उठून त्या तिघा बापलेकांना बघत होती. शिवच्या बोलण्याने तिच्या ओठांची स्माईल आणखी गडद झाली. तिने लगेच आपल्या मोबाईलमध्ये ती स्वीट मोमेंट कैद करून घेतली. थोड्या वेळात तिची मुकले आणखी रडू लागली. आता मात्र शिव थोडा त्रासला आणि त्रासिकपणे समोर पाहिलं तर गौरी स्मित करत त्यांनाच बघत होती. गौरीने आपला फोन बाजूला केला आणि आपले दोन्ही हात शिव समोर केले. तसा शिव बाळांना घेऊन तिच्या जवळ गेला. जान, हे किती अवघड आहे. बाप रे, शिव बाळांना गौरीला देत म्हणाला. त्यावर गौरीने फक्त एक हलकं स्मित केलं. जान, अशाने तर तुला खूप त्रास पडणार. आपण एक काम करू, तू ना यांना फिट करण्याचा वेळापत्रक करून घे. म्हणजे सकाळी, नंतर दुपारी, मग 4 वाजता असे काही, म्हणजे तुला त्रास नाही पडणार. शिव, अहो वेळापत्रक करायला ते काही मोठे नाही. गौरी, मग हा त्रास? शिव, हा त्रास सुद्धा गोड आहे माझ्यासाठी, अगदी हवा हवासा. तुम्हाला माहिती आहे शिव, जेव्हा हे माझ्या छातीशी लागून असे पितात ना, तेव्हा मलाच फार छान वाटतं. एक वेगळाच आनंद होतो. गौरी आपल्या पिल्लांच्या केसांवरून हात फिरवत बोलली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान सगळं सगळं दिसत होतं. एक तेज, एक चमक होती डोळ्यात. शिव सुद्धा तिच्या बाजूला बसून हे बघत होता. रात्री सुद्धा वेळोवेळी बाळांनी गौरीला त्रास दिला होता, तर गौरीसोबत शिव सुद्धा जागत होता. असेच 2-3 दिवस गेले. या दिवसात शिव हॉस्पिटलमधून बाहेर गेला नव्हता. त्यानं सगळं काम ऑनलाईन करून घेतले होते. आज गौरीला डिस्चार्ज मिळणार होता, म्हणून सुजाता गौरीला सोबत म्हणून आल्या होत्या. बाकी सगळे घरीच बाळांच्या आगमनाची तयारी करत होते. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा असू द्या. धन्यवाद.